नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पापडाचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला ठेचा बनवायचा, त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचे आणि एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट केलेला तो यामध्ये घालायचा आणि हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे, तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे। ही पोपटी रंगाची मिरची घेतलेली आहे, ही कमी तिखटवाली आहे। ही 6 ते 7 घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची ही सुद्धा कमी तिखटवालीच आहे। ही सुद्धा 6-7 घेतलेली आहे आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। दोन्ही मिरच्या आणि लसूण अगदी थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे। असं वाटण्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण ठेचा खातो त्यावेळेस शेंगदाणे दाताखाली आले की अतिशय सुंदर लागतात। तर अशा पद्धतीचे जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला पापडाचा ठेचा बनवायचा आहे, त्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे पापड तळून घेतलेले आहे। आता तुम्ही भाजून घेतले तरी चालेल आणि घरातले असेल साठवणीचे वाळवणाचे ते घेतले तरी चालेल किंवा दुकानातले असले तरीही चालेल आणि आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे। खूप जास्तीचे करायचे नाही आणि मिक्सरला तर अजिबात फिरवायचं नाही, हाताने असे पटकन बारीक होतात। आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, खूप पाणी पिलं जातं, भाज्या आवडत नाही, तर असा ठेचा केला ना फक्त जेवायच्या आधी 5 मिनिटे तयार करायचा आणि खायचा, अतिशय सुंदर लागतो। बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो। बघा, असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। कांदासुद्धा छान असा परतून झालेला आहे। आता यामध्येच घालायचा आहे आपण जो ठेचा केलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं हे भाजल्या जाईल। आपण आधीसुद्धा भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ आपल्याला लागणार नाही आणि मीठसुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल। दोन ते 3 मिनिटे आपण ठेचा छान असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे रंग बघू शकता, बघता क्षणी खावासा वाटेल असा हा ठेचा आपला इथे तयार झालेला आहे। आता यामध्येच घालायचे आहे आपण जे पापड बारीक केलेले ते यामध्ये घालायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी सांगितलंय की जेवायला बसायच्या आधी फक्त 5 मिनिटे करायचा आणि पटकन असं जेवायला घ्यायचं। मस्त कुरकुरीत आणि झणझणीत आपला ठेचा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा पापडाचा ठेचा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, चवीला अप्रतिम लागतो। तर इथे बघा, आपला ठेचा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। वाससुद्धा खूप छान असा सुटलेला आहे। तर तुम्हाला माझी आजची पापडाच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।